गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणच्या मिनी ब्लॉग सिरीजमध्ये। आता आम्ही परत चाललो आहे लाकडं फोडायला। जी काल आम्ही आंब्याची लाकडं आणली होती, मोठी मोठी होती ती आता तोडणार आहोत आणि बारीक बारीक करणार आहोत। बघा इकडे पाठी आम्ही भाजी देखील लावली आमच्या घराच्या बाजूला। इकडे वालीची भाजी आहे, इकडे लाल माठ आहे। तर आपण जाऊया, आमची घराच्या समोर पण जमीन आहे, तर तिकडे ठेवलेली काल लाकडं आणून। ही आमची विहीर पण आहे घराच्या बाजूला आणि एक तिकडे नदीच्या पलीकडच्या बागेत आहे। तर चला आता जाऊया लाकडं आणायला। काकाने लाकडं फोडतो, पण आता चाललो आहे वाडीत। एका मुलग्याकडे लाकडं तोडायची मशीन आहे, लाकडं कापायची, तर ती आणायला बघूया घरी आहे काय तो। घरी असला तर मग घेऊन येऊ। मंदिराच्या पाठी घर आहे त्याचं, त्याच्याकडे आपण चाललो आहोत। ही विहीर, ही दीपमाळी, हे मंदिर। मशीन आणायला गेलेलो पण तो घरी नव्हता, मग आता परत घरी चाललो आहे। आता हातानेच फोडावी लागतील, हाताने म्हणजे कुऱ्हाड घेऊनच फोडावी लागतील। तर आता जाऊया घरीच। ऊन पण भरपूर लागतं आहे, सुंदर नजारा आहे, एकदम सुंदर। फांद्या पूर्ण अडकल्यात, त्या दोरीने खेचून काढतोय बाहेर। फांद्या वगैरे काढून बाहेर आलो। घरी आल्यावरती आला होता विंचू घरामध्ये। काकी आणि घराच्या समोरची साफसफाई करते। आज रिक्षा पुसलान पण चुकी केला, कवर वगैरे घातला नाही, तर आम्ही आता त्याची रिक्षा पूर्ण एक्सप्लोर करतोय। ही प्रवीण काकाची मुलगी तनुषा, ही पूर्वा आणि मी दुर्वा। तर आम्ही विदाऊट चावीची रिक्षा चालवतोय, प्रॅक्टिस करतोय चालवायची। तनुषा मोठी होऊन रिक्षावाली बनणार। हे बघा मस्त धुवून बिवून साफ करून ठेवली, आम्ही तिची वाट लावतोय। मित्रांनो आपण चाललो आहोत कणकवलीला, गाडीचं थोडं काम करायचं। पावर दाखवत नाही, चेक करायचं। काकाने पुढे गेल्या यांची केला, सीएनजी भेटत तर नाही आहे आता, पण लाईन लावायला लागते। टेंडर घेऊन चाललो आहे, भेटला तर नॅजिक असेल सीएनजी। गाडीचं पण काय सांगू शकत नाही, गाडीचं पण काय सांगू शकत नाही। त्या काही गावी गॅरेजमध्ये खोलत नाहीत, सांगू शकत नाही। तर जाऊन आता बघूया काय होतं ते, मला सर्व काही सांगतो। संध्याकाळ होत आली आहे, सुंदर सगळीकडे एकदम नजारा झालाय। सूर्य पण मावळायला आलाय, बघा किती छान दिसतोय। आलोय आम्ही आता मंजुनाथ हॉटेलच्या इकडे आलोय। इकडे बाजूलाच वायरिंगवाला आहे, बाईकची वगैरे वायरिंग वगैरे करतो। तर त्याच्याकडे जाऊन बघतो, जर चालू असेल तर मग करून घेऊ, आणि रात्रीचा करत असेल तर नाहीतर मग मंजुनाथमध्ये नाश्ता करून आपण पुढे बाजार घ्यायचा थोडासा। तो बाजार घ्यायला सुपर मार्केटमध्ये जाऊ। तर बघूया आता पुढे जाऊन भेटतं की नाही ते वायरिंग वगैरे करू। गाडीचं काम तर आज होऊ शकत नाही, संध्याकाळी उद्या सकाळी परत यायला लागणार। आता मंजुनाथ हॉटेलमध्ये नाश्ता करू, नंतर मग थोडासा बाजार घ्यायचा, तो घ्यायला जाणार सुपर मार्केटमध्ये, मग घरी जाऊ आम्ही। दुसरा आता रिक्षाच्या लाईनमध्ये लागला आहे CNGसाठी, तर त्याचं झालं की मग आम्ही घरी जायला निघू। माझ्यासाठी मी डोसा मागवला आहे। लाईट गेली आहे कणकवलीमध्ये, कोणत्या कोणत्या दुकानांची मधल्या एक एक लाईन आहे कोणती तरी। आता सुपर मार्केटला चाललो आहे, बघूया तिकडे चालू आहे का। लेट झालाय तसं, आम्हाला 8 वाजलेत, तरी पण जाऊन बघू। काकाला सुपर मार्केटला सोडलं, मी पेट्रोल पंपवर आलोय पेट्रोल भरायला।
मध्ये पूर्ण पेट्रोलची शॉर्टेज चालू आहे ना, मजबूत लाईन लागली आहे पेट्रोलला पण आणि CNG ला पण. मी पण लाईनीत उभा आहे, अर्धा तासच्या वरती झालाय तरी पण अजून पेट्रोल मिळालेलं नाहीये. पेट्रोल तर आहे भरपूर पण तरी पण लाईन लागलेली आहे, कशाला ते माहित नाही. आता बघूया कधी पेट्रोल फेकता येते. पेट्रोल मला मिळालं पाऊण तास लाईन मध्ये उभं राहिल्यावरती. आता मी घरी जायला निघालो परत, तर घरी जाऊन भेटू. आता लेटच झालाय, घरी जाऊन जेवू आणि मग झोपू. तर घरी आलो आम्ही आणि जेवलो. हे व्हिडिओ इथेच संपतोय. जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब